माझ्या चॅनलवरती सगळ्यांचं स्वागत. बाई बघा, आता आज सवासणी करावं म्हटलं. आज मंगळवार, देवीचा वारा चांगला, तर ह्या पावसाने घातलाच गाणा. हे पाऊस तर कवा सुटतोय आणि कवा येतोय आणि कवा जातोय, बाय असलं झालं ह्या पावसाचं. आता पावसाचा नुसता गाणा करून नका सोडला ह्या ह्यानी. आता मला बघा, आता आमच्या घरात काय कॉक नाही पाण्याचा, ते बाहेरच पळावं लागेल बघा कुकर घासण्यासाठी. आता हे कुकर काय रोज वापरत नाही, एवढा मोठा छोटा आहे बरं का दुसरा भाजीला. पण हे कशाला रोज वापरते, असं काय असल्यावर मोठा कार्यक्रम तरच काढला जातोय. बघा बाय, आता सगळ्यांना इथं कामाला लावले. म्हणलं सगळी पटापटा व्हायचं आवरून घ्या. ह्यान लावायचं लावलं नारळाचं काढाय. आदल्या दिवशी झालंच नाही आम्हाला शेतातल्या कामामुळं नारळ काढणं, त्यामुळं उशीर झाला. आता हे सगळं आता बघा सकाळ सकाळची एवढी घाय आणि ह्या पावसाने घातलेलं थैमान. आता पटपट आवरायचं, कारण एकतर तिथं गर्दी होती बाया, सवासणी घरी यायच्या जेवायला म्हणल्यावर पटापट आवरायला लागतं. एकतर सवासणी ह्या दिवसात मिळत नाहीत लवकर. ह्याच्या त्याच्या घरी सगळ्यांचे एका एका दिवशी लई सवासणी असतात बघा आमच्या इकडं. आमच्या इकडं म्हणजे 15 दिवस साथी चालते ना, ही गुरुपौर्णिमेपासून सुरू होती ते आखाड संपेपर्यंत. काय काय ठिकाणी एकाच दिवशी असते. आमच्या माहेरला बघा एकाच दिवशी साथी असते, म्हणजे अख्ख्या गावाने एकाच दिवशी करायचं नैवेद्य देवाला. तर आमच्या इकडे तसं नसतं बघा. बया पुरण काय पातळ झाले का काय, बाया बाया नावं बिवं ठेवायच्या म्हणायच्या, बाया काय ह्याच्या पोळ्या. बाया इकडं गावाकडं लगेच नावंही ठेवतात असं व्हायचं. काय झालं की ना, असं नाही मागं पुढं काय लगेच तोंडावं म्हणतात, असलं झालं आणि तसलं झालं. म्हणून भया भीती वाटत होती, पण नाही व्हायचं काय, त्याला काय होते, चांगली शिजली उलट मऊ झार डाळ. आता काय करते, गुळ ह्याच्यात घालती आणि हे करते गुळवणी. पण बघा बया गुळवणीच म्हणते या, येळवणी 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 पण बघा चांगलं झालं घटमुट. घटमुट आमटी करावं लागते बाया सवासनींला, ही चांगली भली मोठी पातळ पातळ नाही, घटमुट चांगली अशी मोठी वाईज करावं लागते मस्त. त्यांना आमटी हिरव्या मिरचीची आणि मग नाव असतात वाईज चांगले वाईज. आता बघा हे पुराण घातलं इथं परतायला मोठ्या वाईज पातेल्यात. आता गुळ हे झाला इगरला की मग तर आता परत्याला पाणी सुटल नुसतं बाया फदा फदा. लई वेळ जाईल बाया आता पुराण परतायला, बराच वेळ जायचा आहे. तर बाकीचे कामं ही ते पटापटा आवरली पाहिजेत. आता बघा हे कसलं झालं पाणी आहे का नाही, पण असंच होतं माझं जरवेळेस बरं का. पण छान पुरण होतं मस्त, आणि माझ्यात पोळी फुटत नाही काय नाही, मस्त चांगलं होतं सगळं. आणि आता तुम्हाला सांगते, आता आत्यांना पण घाई आहे, त्यांना पण वाटते मला पण काहीतरी करायचं आहे, म्हणजे करू लागतात बरं का त्या. आता पण मग म्हटलं करा आता तुम्ही पण. त्यानं ताई ताई पण आमच्या येणार आहेत मला करू लागण्यासाठी. आमच्या गावाकडं बघा तेवढं मात्र लय भारी आहे. एकामेकाच्यात काय कार्यक्रम असो काय असो असं असलं ना, तर एकीचं असं म्हणजे करू लागायचं. आता माझ्याकडं आज ताई बघा येणार आहेत, मग मी पण त्यांच्यात करू लागायला जाणार. म्हणजे आमच्या गावाकडं बघा असंच असते पद्धत, भारी असते का नाही पद्धत आमच्या गावाकडची. असं नाही एकट्यानेच बसायचं बाया करत आणि एकट्यानेच बाया राबत. आता बघा आमच्या ताई आल्या आणि आत्यांच्या दोघींच्या मस्त गप्पा चालल्यात चांगल्या. तर मी बी त्यांच्या गप्पा ऐकते या. गप्पा ऐकत ऐकत भारी वाटतं बरं का, स्वयंपाक करणं बिरणं भारी वाटतं. बाया आता ह्यांच्या गप्पांच्या नादात मी कुरडई तळायच्या आधी ना भजीच टाकली तेलात. तर आत्यांनी तिकडून आवाज दिला, अगं कुरडईच्या आधी भजी. आता बाया म्हणलं तुमच्या गप्पा एवढ्या चालल्यात, तुमच्या गप्पा ऐकत ऐकत मी टाकली बाया चुकून आधी भजीच. आता बाया घेते म्हणलं एवढा पहिला गाणा काढून आणि मग कुरडई तळती. पहिला तेवढा गाणा घालून काढून घेतला आणि मग हे केलं कुरडई टाकली तळाय. नाही तर सगळी भजी करून म्हणलं कुरडई तर कुरडई व्हायची काळी जार. गावाकडे लगेच बाया नावं ठेवतात बाया, म्हणतात बाया ही जी काय काळी कुरडई आणि का असं तसं. म्हणून सगळं व्यवस्थितच करावं लागतं सगळं बारकाईने बारकाईने. आता आपलं घरचं एरिवारचं कसं का असाना रपाट राडं ते जमतं, पण असं नाही ना जमत. मग आता इथं कृतिकाला पण बसवलं पुरण, म्हणलं बारीक कर म्हणजे पटपट उरकल. कारण अजून गावात जायचं नैवेद्य घेऊन, एवढं नारळ फोडायचं सगळं करायचं म्हणल्यावर उरकलं पाहिजे की पटपट. मग आता बघा झालं बाय आमचं सगळं. अजून पोळ्या नाही बाया झाल्या, पोळ्या आता आत्यान ताय काय लाटतील, मी उस्तवर हळूहळू दोघीजण. आणि मग तोपर्यंत मी गावातनं जाऊन येते नैवेद्य बाया दाखवून. मग कृतिका मी ती निघालो गावात. गाव जरा आमचं लांब आहे बरं का, आम्ही जरा वस्ती व इकडं लांब राहिला आमच्या गावापासून. आमचं गाव आहे बघा तुम्हाला सांगते 3-4 किलोमीटर लांब आहे. मग आम्ही
गावात पोचलो लवकर. तिथं बघा कसल्या बाई नुसत्या सगळ्या जत्रा टॅम्पून बिंपून लांबणं लय लांबणं येतात बाई इथं जत्रा. बघा सगळं आमचं चिंचवण गच्च भरलं या बाया. नुसतं तोंडाला पाणी सुटत होतं त्यांची मटणांची पातेली बघून. पण तो का सवासणी पण बोलावतात की कोणाला पण, उलट मिळत नाही तर इथं सवासणी. मटणाच्या आणि ह्याच्या आणि गोडव्याच्या आणि कुणी बी अशा सवासणी घालतं, मिळत नाहीत. बळबळ हाताला धरून बळबळ बसावं लागतं का म्हणावं लागतं, ताटाव तरी बस. रोजच्या एवढ्या सवासणीने एवढं हे असतं की काय सांगायचं. हो का काय जणांच्या बघा अशा गोडव्या इथं पण बसावतात बघा देवीच्या दारात, अशा सवासणी बसावतात बाई. आता म्हणलं नैवेद्य हे दाखवून घ्यावा पटक्यास, कारण घरी सवासणींना सांगितलं आहे ना, मग सवासणीला वेळेतच बोलावं लागतं. परत तिकडं गेल्या म्हणजे, कारण एकाच दिवशी बऱ्याच जणांचे पण असतात अहो, 3 4 जणांचं. तुम्हाला सांगितलं ना आमच्या इकडे 15 दिवस साथी चालते, पण एकीचं झालं की दुसरीला इसाळच लगेच. बाय माझं का होतं आहे मग बाया, मी बी लगेच डाळ घालते. हे असलं गावाकडं आमच्या इकडं नुसतं इसाळ. आणि मग ते म्हणजे उराकण्याचं घाई त्यामुळं. आता बाया मग मी पटापटा नैवेद्य हे दाखवून घेतला. आणि आता पाण्यातल्या डागायला पण जायचं आहे नैवेद्य दाखवायचे. पाण्यातून सोडायचा तिथंच खाली गेल्यावर, म्हणजे ती मधल्या डागायला पोचतो पाण्यातल्या डागायला. आणि मग बाय आता पायऱ्या बघा किती मस्त आहे, सगळं दिसतंय खाली. भारी वाटतंय का नाही सगळं. आणि मग तिथून मग आम्ही गेलो बघा खाली, मी कृतिका, पाण्यातल्या देवीला हे करण्यासाठी नैवेद्य दाखवण्यासाठी. आता आमचे हे तिथंच थांबलं होतं, कारण नारळ नुसता पाण्यात सोडायचा होता खालच्या देवीला पाण्यातल्या. म्हणजे काय होतं त्या देवीलाच पोचायला जातो म्हणून नारळ काही तिथं फोडायचा नाही. म्हणून मी तिथं नारळ हे सगळं असं सोडून दिलं पाण्यात. आणि आता पाण्यातल्या डागाबाईला म्हणलं घे बाई आता मानून इथनंच येतोय तुझ्यापर्यंत नैवेद्य. मग आता पटापटा आवरत पळत आम्ही सगळं हे केलं, नैवेद्य दाखवून हे घेतलं. घरी जायचं आहे लवकर, कारण सवासणी परत तिकडं गेल्या म्हणजे, त्यामुळं मग लवकर आवरून पटक्यास आम्ही घरी आलो. आणि बघा सवासणींना अशी ताटं ही पटापटा केली सगळ्यांनी, पोरींनी बिरींनी. आम्ही अजून काही सवासणी यायच्यात पण अजून म्हणजे, पण तोपर्यंत जे येतात ते आपल्या बसावल्या आणि त्यांना हळदी कुंकू लावायला सुरुवात केली. तुमच्या तिकडं कशा असतात तुमच्या गावाकडं सवासणी, म्हणजे 15 दिवस असतं हे साथी का 1 दिवस, ती पण मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि आमच्या गावाकडच्या तुम्हाला ह्या सवासणी, आमचा तुम्हाला गावातलं जात राहा देव का तुम्हाला, म्हणजे कसं वाटलं माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला का ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.